हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार विभाग पुणे ह्याची आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी फायनल मार्क्स म्हणजे तुमचे नॉर्मलायझेशन्स जो स्कोर आहे तो पब्लिश झालेला आहे. तर तो सर्वांनी आय होप बघितलेला असेल किंवा ज्यांनी बघितलेला नसेल त्यांनी बघून घ्यावेत. इथं बघा, कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने 21/4/2025 रोजी झालेल्या ऑनलाईन उमेदवाराच्या प्राप्त गुणांच्या प्रसामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन स्कोर, म्हणजे तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर आता इथं दिलेला आहे. पूर्ण यादी इथे खाली दिलेली आहे. जवळजवळ 142 पेजेस आहेत आणि तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेला असेल आय होप. तर तुम्ही नसेल चेक केला तर चेक करून घ्यावा आणि आपले मार्क्स जाणून घ्या. नसेल चेक केलं तर आता आपण इथं बघू शकता, मी स्क्रोलिंग करतो आहे आणि हे बघा, इथं दिलेलं आहे रोल नंबर, इथं तुमचे नाव, इथं ज्यावेळेस रॉ स्कोर आहे आणि हा नॉर्मलायझेशन स्कोर आहे. हा तुमचा रॉ स्कोर होता. हा त्यांनी जिथं म्हणजे जो फॉर्म्युला यूज केला होता नॉर्मलायझेशनसाठी, त्या नॉर्मलायझेशन फॉर्म्युलामध्ये ते जो एक ॲव्हरेज स्कोर असतो, त्या ॲव्हरेज स्कोरमधून नॉर्मलायझेशन स्कोर तयार केलेला आहे. तर हा तुमचा फायनल स्कोर आहे, नॉर्मलायझेशन स्कोर. तर बघा, बरेच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले दिसतात. आता बघा, 104 मार्क्स याचा रॉ स्कोर होता, त्याला 106 म्हणजे त्याचे 2 मार्क्स वाढले. 130 ला 132 याचे सुद्धा 2 मार्क्स वाढलेले आहेत. जास्त नॉर्मलायझेशनचा जास्त फायदा झालेला दिसत नाही आहे. 2-2 मार्क्स वाढलेले दिसत आहेत. कुठे 1 मार्क्स वाढलेला आहे, 98, 99, इथं 62, इथं 63, म्हणजे जास्त फ्लक्च्युएशन दिसत नाही मार्क्समध्ये. 1-2 मार्क्स वाढलेले आहेत विद्यार्थ्यांचे, किंवा हे 48, 148, 150. आता हा असाच स्कोर आहे, रॉ स्कोर, आणि हा नॉर्मलायझेशन स्कोर हा तुमचा फायनल स्कोर आहे ह्या साईडचा. तर तुम्ही बघून घ्या. हे बघा, हे लिस्ट मी स्क्रोलिंग करत आहे. यामध्ये तुमचं नाव असेल, ज्यांनी चेक केली नसेल त्यांच्यासाठी आहे ही लिस्ट, आणि ज्यांनी चेक केली असेल तर त्यांच्यासाठी काही म्हणजे ठीक आहे, बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर चेक करा, आणि विद्यार्थ्यांचे मार्क्ससुद्धा कसे वाढले हे सुद्धा तुम्हाला दिसते. हा रॉ स्कोर आहे आता 101, म्हणजे जास्त मार्क्स वाढलेले दिसत नाही आहे. इथं 104, 106 म्हणजे 2 मार्क्स वाढलेले आहेत. आता हे मी पूर्ण लिस्ट जर तुम्हाला दाखवली तर हा व्हिडिओ खूप लांब होईल, कारण 416 पेजेस आहेत. तर आय होप तुम्ही साईटवरून डाउनलोड करूनच तुम्ही चेक करा प्रत्येकाचा आपला वैयक्तिक स्कोर. आणि जर तुम्हाला डिटेल्स बघायचं असेल तर पूर्ण तुम्ही लिस्टसुद्धा बघू शकता की कोणाचे किती मार्क्स वाढलेले आहेत आणि किती विद्यार्थ्यांना किती स्कोर आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पडू शकतं ह्या लिस्टमधून. आणि ज्या विद्यार्थ्यांची ही जी PDF डाउनलोड झाली नसेल त्यांनी इथून बघू शकता याच्यामध्ये तुमचं नाव आहे का. आणि मी थोडं फास्ट स्क्रोलिंग करतो आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल आय थिंक, कारण 416 पेजेस स्क्रोलिंग करून याच्यामध्ये तुमचं नाव शोधणं थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे तुम्ही साईडवरूनच PDF डाउनलोड करून सर्च करून तुमचं नाव तुम्ही शोधू शकता, नाव टाकून. विद्यार्थ्यांना जास्त फायदा झालेला दिसत नाही मला, म्हणजे नॉर्मलायझेशनचा. 2-3 मार्क्स वाढलेले आहेत. आता इथे 140, याचा 142 पॉईंट काही, म्हणजे पॉईंट 2.5 मार्क्स जवळजवळ वाढलेले दिसतात. याचे 168, याचे 170 झालेले आहेत इथं. हा ओंकार अशोक फाटे यांनी ह्याच्यामध्ये चांगला स्कोर आहे, आणि कोकण विभागातून या मुलाने दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा याचा जवळजवळ 160-62 काहीतरी स्कोर दिसते मला. आता मी पूर्ण लिस्ट चेक केलेली आहे कोकण विभागाची, आणि त्याच्यामध्ये ह्या ओंकार अशोक फाटे
फाटे नावाचा मुलगा आहे. आता हाच आहे की मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण ह्या मुलाला 181 मार्क्स, एक फाटे नावाचा विद्यार्थी आहे कोकण विभागातून, ओंकार अशोक फाटे. त्याला 181 मार्क्स आहेत कोकण विभागातून. आता तो हाच आहे की दुसरा आहे हे मला माहिती नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे लिस्ट खूप मोठी आहे. तर असं वाटतं की आता हे लिस्ट बघून कट ऑफ सांगणं थोडंसं कठीण आहे. तरी पण एक ढोबळ मानाने विचार जर केला तर ज्या विद्यार्थ्याला ओपनचा विद्यार्थी ओपनमधून जे मेल आहे, ओपन मेलचा 166 ते 170 दरम्यान जायला पाहिजे असं मला वाटतं. ओपन मेल 166 ते 170. OBCचा सुद्धा जवळजवळ एवढाच 164 ते 166 OBC मेल. आणि फिमेल याच्यामधून आता ओपनच्या 166 ते 70 सांगितलं मी ओपन मेलचा, तर फिमेलचा याच्यामधून 10 कमी करा. 10 म्हणजे 155 156 ते 160च्या आसपास. ओपन फिमेल 156 ते ओपन फिमेलचा 156 ते 160. OBC फिमेलचा 154 ते 158. तर SC मेल ह्यांचंसुद्धा 162 ते 164 पुणे विभागातून आहे हे. आणि फिमेलचा यांच्यामधून सुद्धा तुम्ही कमी करा जवळजवळ 10. 152 SC फिमेल 152, SC फिमेल 152 ते 154 किंवा 150 ते 154 ह्या दरम्यान. तसेच STचा मेलचा असेल 155 ते 158. आणि SC फिमेल असेल ST फिमेलचा 144 ते 148 ह्या दरम्यान. EWS जनरली SC आणि EWSचा जवळजवळ तेवढाच लागतो. तर EWS सुद्धा मी 156 ते 160पर्यंत घेईल. EWS मेलसाठी 156 ते 160, फिमेलसाठी 148 ते 152. तसेच एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांग ह्यांचा कट ऑफ स्थान थोडासा कठीण आहे, त्यामुळे हा मी सांगणारच नाही. तर आय होप हा एक ढोबळ मानाने कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यावर जास्त विसंबून राहू शकत नाही तुम्ही. तर तुम्ही एकदा तुमचा स्कोर चेक करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला किती विद्यार्थी, मला 160+ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॉमेंट करा मला, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक माहिती पडली की 160+ किती आहेत विद्यार्थी. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपला स्कोर चेक करा. थँक्यू सो मच.